बिर्याणी किंवा पुलाव सोबत खाण्यासाठी जे आपण हॉटेलमध्ये ग्रेव्ही खातो तीच ग्रेव्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट घरी कशी बनवायची, चला तर मग बघूयात रेसिपी। करायला अगदी सोपी आणि खायला मात्र अगदी टेस्टी। एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल टाकलं। आता नॉर्मल आपण भाजीला फोडणी देतो तसेच इथे आपण जिरे मोहरीची फोडणी देऊयात। सर्वात प्रथम मोहरी टाकली, मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपण जिऱ्याची फोडणी टाकणार आहोत। आणि जिरे देखील जिरे मोहरी हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा अगदी स्किप केलं तरीही चालेल। आता जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी काय केलं होतं, 2 कांदे उभे चिरून मोठे भाजून घेतले होते आणि त्या भाजलेल्या 2 कांद्याची ही वाटीवर पेस्ट करून घेतलेली आहे। ही कांद्याची पेस्ट तेलामध्ये टाकायची, एकसारखी व्यवस्थित परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं ही कांद्याची पेस्ट परतली गेली की 2 टोमॅटो, छोटे छोटे 2 टोमॅटो होते, मोठा तुम्ही एक घेतला तरीही चालेल, टोमॅटो देखील भाजून टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि ती देखील याच्यामध्ये टाकली। आणि 1 वाटी मी खोबरं बारीक करून घेतलं होतं, ते खोबऱ्याची पेस्ट देखील याच्यासोबतच टाकली, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट। नंतर आलं लसूण 1 चमचा टाकला आणि हे सर्व तेलामध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं एकसारखं परतून घ्यायचं। आणि याच्याचमध्ये चवीनुसार आता आपल्याला हळद देखील टाकायची आहे कलर छान येण्यासाठी, आणि चवीनुसार घरचा लाल तिखट मसाला तो टाकायचा। मी ते 3 चमचे लाल तिखट मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे 5 ते 7 मिनिटं एकसारखं अगदी मस्त शिजून द्यायचं। आणि तुम्हाला जर हवं असल्यास व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये जेवढं हवं, म्हणजे किती घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवे त्या ग्रेव्हीच्या अंदाजे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं। अशी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही ग्रेव्ही बनवून खाण्यासाठी तयार आहे। बिर्याणी सोबत खायला खूप मस्त लागते। तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा।